फक्त एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल, कारण सामने 13 आहेत. आपण घाई करा, आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते, त्यासाठी सूचना आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. एका बाजूला टीम आहे फ्रेंड्स एन ए वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध वेदांत स्पोर्ट्स. वेदांत स्पोर्ट्सने एक सामना खेळलाय, तो त्यांनी गमावलेला आहे. आणि एका बाजूला फ्रेंड्स एन ए वॉरियर्स, माफ करा, वेदांत स्पोर्ट्सने एक सामना खेळला आहे, तो त्यांनी जिंकलेला आहे. आणि त्यामुळे या टीमने पॉईंट टेबलचा दरवाजा उघडा केला आणि फ्रेंड्स एन ए वॉरियर्स हा संघ फ्रेश सामना खेळणार आहे. या संघाने एकही सामना आतापर्यंत खेळलेला नाहीये. अशा प्रकारचं विश्लेषण आपल्या सामन्याचं करूया. आता एका बाजूला मॅचला होईल सुरुवात, दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मॅच क्रमांक 5 सुरुवात. चला दोन्ही संघ मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका, याच्या पण नोंद घ्या. मॅच सुरू करायला तुम्ही किती वेळ घेतलाय? तर 2 मिनिटं तुम्ही घेतलेली आहात, त्याची नोंद आपण घ्या. एका बाजूला स्ट्रायकर थोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, परंतु गोलंदाजी मार्गवरती बोरणे गावाच्या वेगाला बोलवलेला आहे आणि त्याचं नाव आहे आकाश सामंतराय. षटक क्रमांक 1 मध्ये हा असा गोलंदाज आहे ना, ज्या खेळाडूची नावलौकिकता या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आहे, असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलाय. ज्याच्याकडे आहे भेदकता, ज्याच्याकडे अचूकता, हा बोरणे गावचा आकाश सामंतराय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. अनेक प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला गोलंदाज म्हणून मागणी जास्तीची असते, असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती बोरणे गावचा आकाश सामंतराय. एका बाजूला बॅटिंग मध्ये सारकळचा यश काळे आणि एका बाजूला पिसानीचा सिक्सर किंग अतुल गोगावले. मॅचच्या सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल, इट्स वाईड बॉल. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, दिशाहीन बॉल आहे. सुरुवात आपण पाहिलं आकाश सामंतराय यांनी दिशाहीन बॉलने केलेली आहे. एका बाजूला यश काळे सारकळ गावचे ऑलराऊंडर खेळाडू, आक्रमकता आहे, बॅटिंगसाठी तयार होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आता टप्पा पडल्यानंतर राईज होणारा बॉल, म्हणजेच काय तर उसळणारा बॉल, इथे डॉट आलेला आहे. ड्रिल करून दाखवलं ज्या प्रकारे यश काळे यांनी हा फटका खेळला होता. निश्चित आखूड टप्प्याच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, म्हणजे एखादा अप्पर कट किंवा पॉइंटच्या डोक्यावरतून टोलवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु इथे बॉल डॉट आला. आकाश सामंतराय पुन्हा तयार, समोर यश काळे. ओहो, आता अतिरिक्त उसळी, अंपायर कॉल, हा वाईड आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता, तो तुम्ही हाताळला. ही सूचना आता पंचांनी गोलंदाज आकाश सामंतराय यांना दिलेली आहे. आकाश सामंतराय पुन्हा तयार. एका बाजूला यश काळे, उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, इथे हा बॉल आलेला आहे, तो डॉट, मिळणार नाहीये कोणतीही धाव. ही आकाश सामंतराय यांच्या गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता आहे. यश काळे यांच्या शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, हा डॉट आलेला आहे. याच प्रकारची गोलंदाजी आकाश सामंतराय यांना करावी लागेल. धावसंख्या किती आहे वेदांत स्पोर्ट्स या टीमची? 2. ऑन साइडला पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, वेल जज कॅच पकडलीये. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पकडलेला आहे आणि इथे विकेटचं होतं ते पतन. धक्का क्रमांक लागले की युवा खेळाडू, काय कॅच पकडलाय खेळाडूने, कौतुक करावं लागेल. वेदांत कदमने काय कॅच पकडलाय, वेल जज कॅच, योग्य अंदाज बांधला आणि हा युवा खेळाडू आहे. आणि पहा, या युवा खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवला. आकाश सामंतराय यांनी धक्का क्रमांक पहिला दिला टीम वेदांत स्पोर्ट्स या टीमला. आणि आज यश काळे मोठा खेळ करू शकले नाही, शून्यावरती माघारी येत आहेत बॅटिंग करताना. एका बाजूला आता 1 गडी बाद 2 धावा धावफलकावरती, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री होतीये बॅटिंग साठी. अजय केरेकर, गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. ओहो, भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेग, फलंदाज क्लीन बोल्ड. आकाश सामंतराय यांचा कमालीचा बॉल, काय बॉल टाकलाय.
बोरणे गावाचा वेग आहे आणि त्या वेगाचं नाव आहे आकाश सामंतराय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण हा बॉल पुन्हा पुन्हा पाहूया. ड्रीम बॉल टाकला आकाश सामंतराय आणि या बॉलच्या पाठीमागे घेतली विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट गेले आणि अजय केरेकर आले आणि त्यांचा उजवी यष्टी त्यांची वाकवली. काय बॉल टाकलाय, जबरदस्त अप्रतिम ड्रीम बॉल आकाश सामंतराय. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि हॅट्रिक जर जो खेळाडू पहिली मिळवेल ना त्याला कुकर आहे. म्हणजे या स्पर्धेच्या असणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत आणि 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अशा 2 गोष्टी मिळतील जर आकाश सामंतराय यांनी हॅट्रिक टिपली तर. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंट्री होतीये जांभळ मुरे गावचे सागर जांभळे. क्षमता आहे सागर जांभळे यांच्याकडे, अनुभव आहे गाठीशी. आता तो मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने अंमलामध्ये आणावा लागेल. बॅटिंग करताना संघ आता मोठ्या विवंचनेमध्ये अडकलेला आहे. बॅटिंग करताना वेदांत स्पोर्ट्स सुरुवात जर आपण पाहिली ना तर वेदांत स्पोर्ट्सची थोडीशी डगमगच झालेली आहे. वेदांत स्पोर्ट्सने जरी एक सामना जिंकला असला ना तरी या डावाची सुरुवात थोडीशी निराशाजनक झालेली आहे. परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या फलंदाजांना. परंतु एका बाजूला हे विसरून चालणार नाही की अतुल गोगावले मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो हॅट्रिकचा बॉल कमालीचा टाकलेला आहे आकाश सामंतराय यांच्या गोलंदाजीचा बोलबाला. आकाश सामंतरायांनी सुरुवातीला काही बॉल दिशाहीन टाकले खरे, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलेला आहे. आपण चर्चा केली की या खेळाडूला अनेक प्रीमियर लीग मध्ये मागणी जास्त आहे गोलंदाज म्हणून. आकाश सामंतराय एका बाजूला सागर जांभळे जांभळ मुरे गावचे आक्रमक फलंदाज. हो आकाश सामंतराय यांचा वेग 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 आणि वेगच पाहायला मिळाला या बॉलच्या पाठीमागे. पुन्हा एकदा बॉलला राईट्स केलं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 धावा 2 गडी बाद. चला घाई करा, टीम मिटिंग नको, टीम मिटिंग घेऊ नका अशी विनंती आहे. टीम फ्रेंड्स एनी वॉरियर्स आपल्याला विनंती की आपण फिल्डिंग लावा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 5वा सामना सुरू आहे. 13 सामने आपल्याकडे आज आहेत आणि त्याच्यामुळे आपण घाई करूया. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहात. त्याचा लोगो आपण पाहिला या अगोदर. एका बाजूला आता स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये कासपठाराचा षटकार किंग अतुल गोगावले. या खेळाडूच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे 6 बॉल 6 षटकारांचा असा खेळाडू स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये. एक बॅट्समन म्हणून या खेळाडूच्या नावाची नावलौकिकता आहे. अनेक प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला एक बॅट्समन म्हणून समाविष्ट करतात. असा पिसानी गावचा अतुल गोगावले स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये. आता ओव्हर नंबर 2 चला फ्रेंड्स एने वॉरियर्स मित्रांनो आपण वेळ घेत आहे अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. ओव्हर नंबर आता 2 साठी गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलेला आहे? नितीन शिंदे. गाव आहे अनवळेवाडी. डावकुरे आताचे एक भेदक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. नितीन शिंदे अनवळेवाडीचे खेळाडू आहेत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये नाईटला चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. जय भवानी 11 या टीम साठी आज खेळतायत ते फ्रेंड्स एने वॉरियर्स साठी. चला घाई करा. नितीन शिंदे ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॅटिंग मध्ये अतुल गोगावले. बॅटल बघण्यासारखं आहे. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. फुल टॉस बॉल स्विच हिटचा फटका पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि पिसानी गावच्या अतुल गोगावले यांचा फटका आहे. नाद खुळा बॉल सीमारेषा पार. षटकार. अतुल गोगावले आक्रमक होत आहेत. ताबडतोब बॅटिंग करायला सुरुवात केली. व्हेरी फर्स्ट बॉल त्यांनी फेस केला आणि डायरेक्ट बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. आपला पॅटर्नच आहे वेगळा असा सांगणारा होता अतुल गोगावले यांचा फटका. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा आता गोलंदाज नितीन शिंदे. नितीन शिंदे यांची आपण चर्चा केली. या हंगामाला चांगली गोलंदाजी केलेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी या षटकामध्ये आणि खास करून नितीन शिंदे हे विकेट टेकर गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे या ओव्हर मध्ये बऱ्याचशा अपेक्षा त्यांना फ्रेंड्स एने वॉरियर्स टीम कडून असतील.
चला यानंतरची मॅच शिवशक्ती रायडर्स आणि यांची का 11 आपण तयार राहा. मॅच क्रमांक 6 टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला धावसंख्या 8 2 गडी बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झाला. नितीन शिंदे पुन्हा तयार. बॅटिंग मध्ये कोण आहे तर अतुल गोगावले. सुरुवात षटकाराने केली आपल्या डावाची आणि आपल्या षटकार किंग का म्हणतात याची प्रचिती दिली आणि पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. आता हा नो बॉल आहे. हाईटचा नो बॉल आणि ते बघता बघता +2 धावा मिळाल्या 3 आणि आता हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक बिमर टाकलेला असं पंचांनी ठिकाणी सांगितलेलं आहे. ऑन केलंय गोलंदाजाला त्यामुळे आता इथून पुढे बिमर टाकता येणार नाही आणि यानंतर जर बिमर टाकला तर मात्र पुढे गोलंदाजी करता येणार नाही. एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स 11 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात आपण पाहिजे तर थोडीशी डगमगच झाली होती. अतुल गोगावल्याने डाव सावरला परंतु स्वतः बॉलच्या खाली नितीन शिंदे. फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज कॅच आउट होऊ शकत नाही. फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. एक रनआउट, बॉल 2दा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे. म्हणजे हे जे काही प्रकार आहेत ना अशाच प्रकारे एखादा बॅट्समन फ्रीडच्या बॉलवरती आउट होऊ शकतो. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. याही वेळेला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक पडक बेधडक पिसानी गावच्या अतुल गोगावले यांचा फटका आला या बॉलच्या पाठीमागे. कडक बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे. धडक षटकार स्विच हिट. अतुल गोगावले यांनी हे असं काय कौशल्य आत्मसात केलंय ना की प्रत्येक बॉलच्या पाठीमागे स्विच हिट मारतायत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आतापर्यंत अतुल गोगावले यांना आपण बॅटिंग करताना पाहिलं जेवढे बॉल या खेळाडूने खेळले ना तेवढे स्विच हिट मारले. यावेळेला मनसबे उधळून लावले. चांगली गोलंदाजी. नितीन यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, तो अनुभव गाठीशी आहे. अनेकदा आपण त्यांना अनेक प्रीमियर लीग खेळताना पाहिलेलं आहे परंतु आता कमबॅक करतायत. दिशा दिली अगदी हलक्या हाताने फक्त टाइम केला आणि टायमिंग इतकं बेमिसाल होतं ना. बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा चिरतोय 4 धाव्यांसाठी. थँक्यू. प्रत्येक संघाची आपण गाणी पाहत आहोत. एका बाजूला धावसंख्या 21 धावा 2 गडी बाद. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये शेवटचा बॉल. नितीन शिंदे 19 धावा खर्च केले या ओव्हर मध्ये आतापर्यंत. वळवण्याचा प्रयत्न अंपायर क्वालिटीचा वाईड बॉल. आज नितीन शिंदे यांचं काहीतरी बिनसलेलं आहे. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. नितीन शिंदे यांनी 20 धावा खर्च केलेले आहेत. आज त्यांना सूर गवसलाच नाही गोलंदाजीमध्ये असं म्हणलं काय हरकत नाही. सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू धावत गेले. बॉल अडवला. सिंगल वरती समाधान मानलं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. वेदांत स्पोर्ट्स या टीमने सुरुवात थोडीशी डगमगत केली परंतु त्यानंतर अतुल गोगावले यांनी डाव सावरला. धावसंख्या आहे 23 2 गडी बाद. चला टीम शिवशक्ती रायडर्स आपण अंशिका 11 कॅप्टन पाठवा कारण तुम्हाला ब्लेझर परिधान करून मुख्य व्यासपीठावरती थांबावं लागेल. टीम शिवशक्ती रायडर्स आणि अंशिका 11 आपल्याला विनंती की आपला कॅप्टन पाठवा. तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती ब्लेझर या ठिकाणी देण्यात येतील आणि ते तुम्हाला परिधान करावे लागतील याची पण नोंद घ्या. ओव्हर नंबर आपण 3 कडे वळू आणि ओव्हर नंबर 3 साठी वेदांत जाधव ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अतुल गोगावले यांनी स्ट्राईक आता पुन्हा एकदा आपल्याकडे घेतलेला आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 19 धावा. स्विच हिटचे फटके त्यांच्या बॅटमधून प्रखरतेने आज पाहायला मिळाले. वेदांत जाधव एक युवा खेळाडू आहे गोलंदाजी मार्गवरती. कडवाडी सारखाचा वेदांत जाधव गोलंदाजी मार्गवरती येतोय. ओव्हर नंबर 3 साठी एका बाजूला 23 धावा 2 गडी बाद. अतुल गोगावले स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये तयार. चला थोडीशी आपण घाई करूया. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हुक केलाय
आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 4 धावा बुक केल्यात. बॉल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. काय बॅटिंग गेले मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक युवा खेळाडू आहे सारखं कडवाडीचा डावकुरे हाताचा वेदांत जाधव. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डावकुरे हाताने गोलंदाजी करतायत. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कव्हर्सला खेळाडू आहेत. इनफिल्डच्या वरतून खेळलेला फटका, शॉर्ट कव्हरच्या वरतून खेळलेला फटका, सिंगल प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. आणि स्ट्राईक आता सागर जांभळे यांच्याकडे आहे. सागर जांभळे यांना संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. सागर जांभळे यांनी 2 बॉल खेळले, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाही. ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगलं सादरीकरण करावं लागेल. परंतु वेदांत जाधवने कमबॅक केलं हे विसरून चालणार नाही. कारण या अगोदरचा बॉल जो टाकलेला आहे तो बॉल मनोबल वाढवणारा आहे. कारण या खेळाडूने फक्त एकच धाव त्या बॉलच्या पाठीमागे खर्च केली आहे. प्रहार केला या बॉलवरती समोरच्या बाजूला. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज सागर जांभळे यांना यावं लागेल माघारी. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. शिवशक्ती रायडर्स आणि अंशिका 11. टॉस मध्ये जर एकच कॅप्टन असेल तर त्याच टीमला टॉस विन दिल्याची आपण नोंद घ्या. या अगोदर देखील आपल्याला 3 वेळा अनाऊन्स केलेला आहे. टीम अंशिका 11 आणि शिवशक्ती रायडर्स. टॉस मध्ये जर एकच कॅप्टन उपलब्ध असेल तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. खोलो टप्प्याचा बॉल. धाव मिळेल का या बॉलच्या पाठीमागे? तर या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. बॉल डॉट आलेला आहे. एका बाजूला या ओव्हरमध्ये वेदांत जाधवने कमबॅक केलं, त्याचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या प्रकारे त्याने पहिला बॉल टाकला होता, मनोबल खालावलं नव्हतं तर उंचावलं होतं आणि त्यानंतरचे काही बॉल चांगले टाकले. एक फलंदाज त्याने माघारी पाठवला. एक युवा खेळाडू आहे, बरेचसे अनुभव येणं बाकी आहे, परंतु पहा काय चमकदार कामगिरी केलेली आहे त्याने. कौतुकास्पद षटक, वाकाडण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे. एकच बॉल जर वगळला ना तर बाकीची गोलंदाजी वेदांत जाधव सारखं कडवाडीचा खेळाडू चांगली करतोय. आता विकेट घेतली तर 500 रुपये पुरस्कार या खेळाडूला आहे. आणि विकेट मिळाली असती तर 500 मिळाले असते. वेदांत जाधव यशस्वी षटक, 5 धावा देत 1 गडी गारत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. वेदांत स्पोर्ट्स 28 धावा 3 गडी बाद. एका बाजूला आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट, जलपानासाठी खेळ थांबलेला आहे, म्हणजे स्ट्रॅटेजिक टाइम आउट. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आणि तुम्हाला हा वेळ फक्त 1 मिनिटाचा आहे. पाणी मागवलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आणि प्रकर्त्याने ही गोष्ट दाखवलेली आहे. युनिक लाईव्हचं कौतुक करावं लागेल. जसं नदीचा उगम छोटा असो, ती नदी जशी पुढे पुढे येते तिचा प्रवाह वाढतो, तसं युनिक लाईव्हचा प्रवास आहे. प्रवास छोटा होता. आज त्यांनी उभा केलेला हा व्यवसाय आणि उद्योजक आहेत सायडी गावचे कृष्णा देवरे सर, त्यांचं कौतुक यासाठी करावं लागेल की चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. चला अतिरिक्त खेळाडू बाहेर या. एका कॅमेऱ्यापासून सुरू केलेला हा प्रवास, आज 4 कॅमेरे 5 कॅमेरे एका स्पर्धेला ते लावतात, म्हणजे हे त्यांनी मिळवलेलं यश आहे, त्यांनी केलेलं काम आहे. चला घाई करूया.
दोन्ही संघांना पण देऊया पुन्हा एकदा या शेवटच्या ओव्हरसाठी शुभेच्छा. ओव्हर नंबर 4 ला आता होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्ग वरती संघ मालकाच्या भूमिकेमध्ये असणारे खेळाडू होता गोलंदाजी मार्ग वरती नितीन बादापुरे गाव आहे कासानी. हो इथे पहा हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी हेलिकॉप्टरचं उड्डाण केलंय. मैदानाच्या आतमध्ये अतुल गोगावले यांच्या बॅट मधून आलेला मोठा टोला त्यांच्या बॅटचा बोलबाला. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर नंबर 4 चा अतुल गोगावले हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. अशाच फटक्यात एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो अतुल गोगावले. यावेळेला समोरच्या बाजूला साइड स्क्रीनला चिरत भेदत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. थँक्यू. नितीन बादापुरे गाव आकारामध्ये खेळताना एका ओव्हरमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा हा त्यांच्या नावी आहे. परंतु आशाही गोलंदाजावरती आता आक्रमण केलंय. समोर आहे अतुल गोगावले. 11 बॉल 34 ची गरज. यावेळेला समोर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. थँक्यू. आधुनिकतेचा आविष्कार एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. वाऱ्याला चिरत भेदत बॉल सीमारेषा पार षटकार. आता अर्धशतकाची चाहूल लागली असेल. 12 बॉल 40 धावा. पिसानी गावचा अतुल गोगावले विजयसारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु नितीन बादापुरे यांच्या समोर अनेक अडचणी आहेत आणि अर्धशतक जर पूर्ण केलं अतुल गोगावले यांनी तर वेदांत स्पोर्ट्स कडून 500 रुपये. नितीन बादापुरे यांच्याकडे अनुभव आहे. तो अनुभव आता पणाला लावावा लागेल. इथे 12 बॉल 40 ची गरज. माफ करा 12 बॉल 40 बनवलेले आहेत. हो बैठा फटका स्लॉक केलाय. खेळाडू आहे डीपला. बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो केलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि आता एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. बॅटिंग करताना अतुल गोगावले यांनी किती बनवलेले आहेत तर अतुल गोगावले यांनी बॅटिंग करताना 41 बनवल्या. माघारी येतात. विकेटची तडजोड केली आणि तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. आणि इथे पहा अतुल गोगावले यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी फलंदाजाने आपल्या विकेटची तडजोड केली. आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील ना तर काही गोष्टींमध्ये आपल्याला तडजोडी करावी लागते आणि ती इथे केलेली आहे. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये अतुल गोगावले यांना अर्धशतकासाठी 9 धावा हव्या आहेत. बॉलर तयार. हो काय फटका खेळलाय. वाढदिवसाला कापतात केक आणि अतुल भाऊचा फटका आहे नंबर 1. बॉल सीमारेषा पार षटकार. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत कर शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. 3 धावा दूर आपल्या अर्धशतकी खेळीपासून. या बॉल वरती समोरच्या बाजूला खेळाडू सिंगल पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न. परंतु इथे काय झालेलं आहे आणि हो पंच काय सांगतील. 3 धावा धावून पूर्ण केल्यात का. हो एकदा जोरदार टाळ्या. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च
पहिलं अर्धशतक आलंय पिसानी गावाकडून. खेळाडूचं नाव आहे अतुल गोगावले. ना थका होना हिम्मत मैंने हारी है, हौसले है बुलंद क्योंकि सफर मेरा आज भी जारी है. अतुल गोगावले, एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. तो आला, विजेसारखी लखलखणारी बॅटिंग केली, धुडगूस घातला, धुमाकूळ घातला मोठ्या फटक्यांचा. 15 बॉल 50 बनवलेले आहेत पट्ट्या पिसानीचा. नाव आहे अतुल गोगावले. बॅटने अभिवादन द्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. अतुल गोगावले, क्या बात आहे. चला टॉस करूया. शिवशक्ती रायडर्स आणि त्यांच्या विरुद्ध 11 टार्गेट आहे या मॅच मध्ये. 55 बनवायचे आहेत. ओके, थँक्यू सो मच. आणि आता पुढील मॅचच्या टॉसकडे आपण वळूया, जिथे शिवशक्ती रायडर्स विरुद्ध 80-11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. आणि त्या मॅचचा टॉस करण्यासाठी विनंती करेन सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री विनोददादा गोगावले यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. एका बाजूला आपण पाहू शकाल शिवशक्ती रायडर्स आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांच्या संघ मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला 80-11 अमोलदादा जांभळे यांच्या संघ मालकीचा संघ आहे. अमोल जांभळे 80-11 टीमने मात्र एक सामना गमावला आहे, परंतु शिवशक्ती रायडर्स हा संघ लीग स्टेजमधील पहिलीच मॅच खेळताना पाहायला मिळेल. दोन टीमच्या दरम्यान टॉस करूया. अध्यक्ष विनोददादा गोगावले यांच्या शुभ हस्ते. कॉल कोण देणार, शिवशक्ती रायडर्स की 80-11 हेड किंबहुना टेल असा कॉल करायचा आहे. शिवशक्ती रायडर्सचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल केलेला आहे आणि टेल आलाय. टॉस जिंकलेला आहे 80-11 या टीमने. टॉस जिंकलाय, अभिनंदन. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ शिवशक्ती रायडर्स आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? कमीत कमी 30 ते 35 धावांचा प्रयत्न करू. पहिली मॅच तुम्ही गमावले. पॉईंट टेबल अजूनपर्यंत खुलं झालेलं नाही, परंतु ही मॅच महत्त्वाची असेल. पॉईंट टेबल खुलं होईल. हो, खूप महत्त्वाची मॅच आहे ही. जितणं कंपल्सरी मॅच आहे आम्हासाठी, तर आम्ही 100% देऊन पॉईंट टेबल ओपन करू. पाठीमागच्या मॅचमध्ये काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न कराल? हो, डेफिनेटली. पाठीमागच्या मॅचमध्ये स्कोअर बरोबर होता, पण लेफ्टीची हवा असल्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये जास्त रन गेल्या, त्यामुळे डिफेंड करणं थोडं डिफिकल्ट झालं. बट ह्या वेळी ते आपण मिस्टेक परत रिपीट नाही करणार. थँक्यू सो मच रविदादा पोपळे. खरं तर टॉस तुम्ही गमावला, मॅच अजूनपर्यंत गमावलेली नाही आहे. लीग स्टेजमधील पहिलीच मॅच खेळताय. बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? जास्तीत जास्त 50+ करण्याचा आम्ही विचार करतोय आता. गत वर्षी सातारा ग्रामीण प्रीमियर लीग भव्य दिव्य पार पडली. दुसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. कसं वाटतंय? खूपच छान आपल्या असोसिएशनचं नियोजन आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी टीम घेतली आहे आणि आयोजक आणि सगळी सुविधा व्यवस्थित आहे. कासपठार विभागामध्ये अनेक प्रीमियर लीग होत असतात, परंतु कोणत्याच प्रीमियर लीगमध्ये ब्लेझर परिधान करून टॉस कॅप्टनने केलेलं नाही, परंतु या लीगमध्ये ब्लेझर परिधान करून कॅप्टन खरं तर टॉस करतोय. कशा प्रकारच्या भावना आहेत? नाही, ही सिस्टीम खूप चांगली आहे. अजून तर आपल्या विभागात कुणी केला नव्हता. अगोदर सातारा ग्रामीण त्याच्यात केलेलं, नंतर आत्ता केलं आहे, तर खूप छान वाटतं आहे आत्ता. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे 80-11 या टीमने. टॉस जिंकत असताना प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय शिवशक्ती रायडर्स या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक बुलंद आवाज आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू सो मच. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती प्रहार केला आणि या बॉलच्या पाठीमागे बॅटची कडा या बॉलने घेतली आणि सिंगल इथे धाव प्राप्त झालेली आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी सिंगल धाब्याने ते केलेली आहे. नितीन शिंदे अनवळेवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत आणि त्यांच्या सोबतीला फ्रेंड्स आणि वॉरियर्स कडून वेदांत जाधव हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला आहे. सारखळ कडवाडीचा डावकुरे आताचा ऑलराऊंडर खेळाडू यश काळे देखील सारखळचा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्गवरती तोही ऑलराऊंडर. पहिला बॉल सिंगल आली आहे. आता धावा कुटाव्या लागतील. 55 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. पॉवर प्लेचा समाचार घ्यावा लागेल, परंतु इथे बॉलच्या पाठीमागे काय घडलं तर वाईड आणि +1
अशा 2 धावा पंच या ठिकाणी आपल्याला कळवत आहेत. 2 धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया, स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. हॅलो चेक. त्याचबरोबर युनिक फायटरचे संघमालक आदरणीय श्री अजय मोरे साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर वैभवदादा गावडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर, थँक्यू सो मच. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. मॅचला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 3. ओहो, इथे बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. विकेटचं पतन, धक्का लागलाय मोठा. अनवळेवाडीचा नितीन शिंदे येतात माघारी. एका बाजूला पहा, या बॉलच्या पाठीमागे टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलने या बॅटची कडा घेतला आणि विकेट किपरने चांगला कॅच कलेक्ट केलेला आहे. एका बाजूला नितीन शिंदे मोठा खेळ करू शकले नाही. गोलंदाजी महागडी टाकली, बॅटिंग मध्ये धावांची भूक ठेवता आली नाही. आउटून माघारी येत आहेत. यश काळे कमाल करतायत. एक गडी गारद केलाय. षटकातला 4था बॉल. आकाश सामंतराने गोलंदाजी चांगली केली. बोर्नेगावचा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेणारा बॉल. आतापर्यंत आपण या डावामध्ये बरेचसे फटके पाहिले असतील ना, तर ते फटके आपण पाहत असताना अनेक वेळा एकाच गोष्टीचा प्रत्यय हा अधिक वेळा आला. बॉलने बॅटची कडा ही जास्त वेळा घेतलेली आहे, त्यामुळे एखादा स्ट्रोक खेळताना तो प्रॉपर खेळावा लागेल. बॅटिंग करताना आकाश सामंतराने वेदांत जाधवला. आड्डा बॅटचा प्रहार, लॉंग ऑफला बॅकअप नाहीये. पॉवर प्ले तोडणारा फटका, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आकाश सामंतराय यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आकाश सामंतराय यांना चालावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. आड्डा बॅटचा प्रहार होता, क्रॉस बॅटेड फटका. आता या बॉलला उचललंय. बॉल आकाशामध्ये उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली. बोर्नेगावचा आकाश सामंतराय आता येईल माघारी. धक्का क्रमांक 2, मिस इट. एका बाजूला पहा, या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत तरंगत राहिला आणि त्यानंतर पहा, क्षेत्ररक्षकाने येऊन एक चांगला झेल इथे कंप्लीट केला. धक्का क्रमांक लागला 2. आकाश सामंतराय मोठी खेळी आज करू शकले नाही. एका बाजूला धावसंख्या आहे 7. 2 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. वेदांत जाधव एक युवा खेळाडू आता नॉन स्ट्राइक रेंजला उभा आहे. 7 धावा देत तब्बल 2 गडी गारद केले. यश काळेचं कौतुक करावं लागेल. यश काळे यांना बॅटिंग चांगली करता आली नव्हती, परंतु त्यांनी बॉलिंग चांगली केलेली आहे. चला थोडीशी आपण घाई करूया आणि खेळाला आपण थोडंसं स्पीडअप देऊया. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्ग वरती. सांडवलीचा अजय केरेकर ओव्हर नंबर 2 साठी. वेदांत जाधव साठी ऍडव्हान्टेज चांगले आहेत, कारण वाऱ्याचा वेग जर आपण पाहिलं तर त्यांची जी ऑन साईट आहे त्याच साईडला वाऱ्याचा वेग चांगला आहे. या अगोदर देखील बॅटिंग करताना समीर गोगावले यांनी प्रगतीने सांगितलं की मी बॅटिंग मेरिट वरती केली, कारण ऑन साईडला मी डावकुरा असल्यामुळे वाऱ्याचा वेग त्या बाजूला होता आणि ते फटके मी खेळले, त्याच्यामुळे डावकुरा हातांना तो ऍडव्हान्टेज आहे खेळाडूंना. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे इथे धाव मिळणार नाही. जो ऍडव्हान्टेज नो बॉल आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल पंच या ठिकाणी सांगताय. चक्क गोलंदाज म्हणून या ठिकाणी आढळलेले आहे, त्याच्यामुळे पॅनल्टीच्या काही धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. अजय केरेकर
पॅनल्टीच्या 2 आणि नोची 1 अशा 3 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. चला घाई करा टीम. वेदांत स्पोर्ट्स आपण घाई करा. फिल्डिंग टीम एका बाजूला 10 धावा धावफलकावर. मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. फ्री हिटचा बॉल आणि आता हे उर्वरित बॉल टाकण्यासाठी कोणाला बोलवलेलं आहे? अतुल गोगावले. इथे आता फलंदाजाने बॉल तर खेळलेला आहे. आता पंचांकडे खेळाडू सांगतोय की मी तयार नव्हतो, परंतु आता पंच या ठिकाणी काय सांगतील? कारण जर तुम्ही तयार नव्हता तर तुम्ही बॉल खेळला का? आता हेच पंच या ठिकाणी सांगत असतील. कारण जर तुम्ही तयार नव्हतं, तुम्ही बॅटला घेऊन जाणं बंधनकारक नव्हतं आणि त्याच्यामुळे हा बॉल खेळलेला आहे, त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. जर तुम्ही तयार नसाल एखादा बॉल खेळण्यासाठी तर तुम्ही बाजूला जा, परंतु तुम्ही तो बॉल प्ले खेळू शकत नाही. आणि इथे हा व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला अतुल गोगावले. फार कमी वेळ आपण त्यांना गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे, परंतु आता संघाच्या कठीण काळामध्ये ते गोलंदाजी करतायत. हो, आणि असे म्हणतात ना, इथे पंचांकडे अपील केलेली आहे, रेफर केले तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी. आता तिसरे पंच पाणी करतील. प्रत्यक्षात आता ओके, टेक्निकल पंच इश्यू आहे, त्याच्यामुळे रिप्ले देता येणार नाही. त्याच्यामुळे ऑन फील्ड जो काही निर्णय असेल ना तो खेळाडूंना मान्य करावा लागेल, याची आपण नोंद घ्या. असं या ठिकाणी युनिक लाईव्हने सांगितलेलं आहे, कारण थोडासा टेक्निकल इश्यू आहे आणि त्याच्यामुळे याचा रिप्ले टेलिकास्ट देता येणार नाही. चला, ऑन फील्ड निर्णय तो मान्य करा. मित्रांनो, या मॅचला वेळ जास्त गेलाय, यासाठी आपण घाई करायला सांगतो. एक्स्ट्रा कव्हर होऊ शकते, त्यामुळे आपण ही घाई करूया. चला मित्रांनो, सामना सुरू करा. अतुल क्षेत्ररक्षणाची विभारचना रचतायत. एका बाजूला मागे आहेत, अंदाज बांधला, 2चा कॉल आहे. खेळाडू अक्षामधून आवाज आला की 2-2 आणि 2च धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. संकट येतात जीवनामध्ये, संकट निघून जातात, परंतु या संकटांना शरण जाऊन चालणार नाही आणि त्या संकटांवरती मात करावी लागेल. वेदांत जाधव आणि प्रकाश बनगे, जे सांबरवाडीचे, आपण माफ करा, करेक्शन आपण करूया नावांमध्ये. खोल टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. प्रकाश बनगे यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ताकदीचा वापर करू शकतात. वेदांत जाधव एक युवा ऑलराऊंडर आहे आणि वेदांतला ते टायमिंग चांगलं जुळवावं लागेल. म्हणजे अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल या 2 खेळाडूंना. आज या खेळाडूंना हिरो बनण्याची संधी आहे ना, ती चालून आलेली आहे. वेदांतने आता ऑन साईडला बॉल टोलवलाय. बॉल या बाजूला जास्त प्रकारे ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे वेदांतला चांगली बॅटिंग करावी लागेल. वेदांतने जर ऑन साईडला फटके चांगले खेळले तर धावांचा वेग वाढेल, परंतु आणखीन काही विकेट हवे आहे. टीम वेदांत स्पोर्ट्स या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती 15, 2 गडी बाद आणि षटकातला आहे शेवटचा बॉल. षटक संपलेलं आहे. ओके, 16 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बॅटिंग करताना टीम फ्रेंड्स आणि वॉरियर्स. आता इथून पुढे 12 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. म्हणजे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये या संघाने जे धावा खर्च केलेले आहेत ना, त्याच आता कुटायच्या आहेत.
ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. 12 बॉल 39 ची गरज. वेदांत जाधव 2 वरती आणि प्रकाश बनगे 3 वरती. वेदांत जाधवला आता हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. फिक्र करता है तो फिक्र से होता है क्या. वेदांत जाधव आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आज स्वतःवरती वेदांत जाधवला आणि अमोल बनगेला विश्वास ठेवावा लागेल आणि प्रकाश बनगे यांना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना एका बाजूला वेदांत जाधव एक युवा ऑलराऊंडर प्रहार केला या बॉलवरती. बॉल लॉंग ऑनला. ओहो इथे पहा लॉंग ऑन क्लिअर करतोय बॉल. सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं असा सांगणारा सारखं कडववाडीचा वेदांत जाधव ठोकतोय षटकार. मॅच ऑन आहे. आशा पल्लवित केलेल्या आहेत. वेदांत जाधव आता बॅटिंग करतोय चांगली. आणखीन एक पाय पुढे काढला. बॉल तिकडेच खेळला आणि आणखीन एक बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ओव्हर नंबर 3 चं षटक सुरू झालं आणि फ्रेंड्स एने वॉरियर साठी खुशिया घेऊन आलं. धावा घेऊन आलं. त्याचं कारण आहे वेदांत जाधवची बॅटिंग. वेदांत जाधव धुडगूस घालतोय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा. युवाची हवा दाखवतोय. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आता इथून पुढे 10 बॉल 29 मॅच बनलीये आणि हो आता ती बनवावीच लागेल. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये पकडलाय बॉल. चांगली फिल्डिंग. विठ्ठल आहिरे 28. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आता 9 बॉल 29 ची गरज म्हणजे 9 बॉल मध्ये 5 बाहेर मारावे लागतील. मॅच फिनिश. हो धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली गोलंदाजी विठ्ठल आहिरे. गेली कित्येक वर्ष गोलंदाजी करतायत आणि हा बॉल डॉट टाकलाय. म्हणजे अनुभव काय असतो तो कृतीमध्ये आणलाय. आता एका बाजूला वेदांत जाधव थोडासा हताश पाहायला मिळाला परंतु आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. बॅटिंग चांगली करावी लागेल. 8 बॉल 29 गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. पाठीमागच्या बाजूला आपण या क्षेत्राबद्दल चर्चा केली होती. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. येतोय तो चौकार. तू थोड़ा सा सबर कर ले इम्तिहान अभी जारी है एक दिन वो भी आएगा और वेदांत जाधव तुझे कहेगा चल अब तेरी बारी है. आणि वेदांत जाधवने ती वेळ आणली आहे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललं. 7 बॉल 25. हाई बॉल समोरच खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली सहजतेने पकडला कॅच आणि वेदांत जाधव नाखुश होऊन माघारी. मॅच फिनिश करू शकले नाही वेदांत जाधव. मॅच सुरू तर केली परंतु फिनिशर टच देता आलेला नाहीये. परंतु वेदांत जाधव एक युवा खेळाडू आहे आणि बरेचसे अनुभव त्यांना अशा प्रकारच्या खेळाचे त्यांना येतील आणि अनुभवच तुम्हाला परिपक्व बनवतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हाच खेळाडू सारखं कडववाडीचा तुम्हाला परिपक्व म्हणून पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग वेदांत जाधव. आता विकास बादापुरे 6 बॉल 25 ची गरज आहे. त्याच वेळेस मात्र एंट्री होते विकास बादापुरे. कासानी गावचा मथुर. आता मथुर प्रमाणे त्याला धाबावं लागेल. म्हणजे काय मथुर प्रमाणे धाबा कुटावे लागतील परंतु प्रकाश बनगेकडे ती ताकद आहे. वेळेप्रसंगी प्रकाश बनगे मोठे बॅटिंग करू शकतात. चला या मॅच साठी मित्रांनो वेळ जास्त गेलेला आहे. एकाही टीमला पॅनल्टी आतापर्यंत दिलेली नाहीये. अन्यथा जर असा वेळ जात राहिला तर प्रत्येक संघाला पॅनल्टी द्यावी लागेल. याची आपण नोंद घ्या. 2 वाजून 3 मिनिटं होत आहेत. 5वा सामना सुरू आहे आणि कमीत कमी 13 सामने तरी आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. स्ट्रॅटेजिक टाइमआउट धोरणात्मक वेळ या दोन्ही संघांना प्रदान केलेली आहे. अर्ध्या मिनिटाची फक्त धोरणात्मक वेळ घ्या मित्रांनो यासाठी की आपल्याकडे सामने 13 आहेत आणि त्यासाठी आपण थोडीशी घाई करूया. सहा बॉल
25 धाब्यांची गरज आहे. रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबड युद्ध मॅच बनू शकते. फ्रेंड्स एने वॉरियर साठी फक्त आज लढावं लागेल. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त होत आहे. मॅचला होते पुन्हा सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये योगेश शेडगे ओव्हर नंबर 4 मध्ये येतात. योगेश शेडगे गोलंदाजी करतील या ओव्हर मध्ये. एका बाजूला प्रकाश बनगे मॅन फ्रॉम सांबरवाडी. प्रकाश बनगे यांनी बॉल उचलला, वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध बॉल फेकून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. प्रकाश बनगे मैदानाच्या आतमध्ये ठोकला हा षटकार आणि मी लढतोय, मी झुंजतोय सांगणारा षटकार सांबरवाडीच्या प्रकाश बनगे यांनी मारलाय. सामना संपलेला नाहीये. प्रकाश बनगे यांचं आक्रमण सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉल 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रकाश बनगेची आपण चर्चा केली. एका बाजूला योगेश शेडगे बॅटची एज, क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आता 4 बॉल 18 धावेंची गरज आहे. योगेश शेडगेने कमबॅक केलं. मनोबल वाढवणारा बॉल होता. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धाबा बनवायच्या आहेत विजयासाठी 18. 4 बॉल 18 ची गरज. बॉल टर्न केलाय क्रीजच्या खोलीचा वापर करत. सिंगल घेतली जाईल आणि यानंतर आता 3 बॉल 18 धावांची गरज आहे. प्रकाश बनगे हा कारनामा करतील का हेच पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 3 विजयासाठी बनवायचे आहेत. धावा आता 17. हे समीकरण बाकी आहे. प्रकाश बनगे स्ट्रायकर इनला तयार. एक मारलाय, हो सोडून दिलाय बॉल. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. अंपायर कॉल वाईड आणि 1 फ्रॉम दी ओव्हर. 16 बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 16 ची गरज. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो. तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. ते इरादे मजबूत ठेवावे लागतील. प्रकाश बनगे योगेश शेडगे यांना 3 बॉल 16 ची गरज. फटका चांगला खेळलाय, निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने. मॅच जिवंत ठेवणारा आणि विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा सांबरवाडीच्या प्रकाश बनगे यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. अप्पर कट, बॉल सीमारेषा पार. अगदी वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा फटका. धनंजय कोळी सरांना तुम्ही पाहत आहात. नॉन स्ट्रायकर एंडचे पंच. एका बाजूला आता 2 बॉल 12 ची गरज. 2 मोठे हिट योगेश शेडगे विरुद्ध प्रकाश बनगे. हाई बॉल, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. परंतु एका बाजूला प्रकाश बनगे लढला या मॅच मध्ये, नडला समोरच्या संघाला. असं वाटलं होतं की वेदांत स्पोर्ट्स हा सामना सहजरित्या जिंकेल, परंतु नाही. प्रकाश बनगे नडला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये. आता 1 बॉल 8 ची गरज आहे. 6 बॉल 18 मारल्या प्रकाश बनगे यांनी बॅटिंग करताना. एका बॉल मध्ये आता 8 ची गरज आणि यावेळेला समोर खेळला आणि अखेरकार वेदांत स्पोर्ट्सने सामना जिंकला. योगेश शेडगे यांनी ती महत्वाची विकेट टिपली शेवटच्या बॉलवरती आणि हो सामना संपलाय. प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपण अनाउन्स करूया, ज्याने सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च पहिलं अर्धशतक ठोकलं पिसानी गावचा अतुल गोगावले ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण षटकार किंग कासपटा टेनिस क्रिकेटचा बकासूर अतुल गोगावले यांना पण बहाल करूया. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन युनिक फायटर्स या टीमचे संघमालक कुमार अजय मोरे एटीएम कंस्ट्रक्शन आणि त्याचबरोबर आदरणीय श्री वैभव दादा गावडे साहेब यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही वैभव अतुल गोगावले यांना मात्र आपण देणार आहोत. आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पिसानी गावचे सुपुत्र आणि PCMP पिसानी टीमचे
खरं तर आधारस्तंभ आहेत अतुल गोगावले यांना 200 रुपयांचं प्राइज आलेलं आहे अर्धशतकसाठी आयोजक कमिटीच्या माध्यमातून. संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचं देखील प्राइज आलेलं आहे अतुल गोगावले यांना. अतुल गोगावले प्लीज आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देत आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक पारितोषिक आहेत. भिंतीवरचं घड्याळ आहे. नवी मुंबई शहर प्रमुख शिवसेना आदरणीय श्री विजयदादा माने साहेब यांच्याकडून. त्याचबरोबर गॉगल आहे उपसरपंच विनोददादा बनगे सांबरवाडी यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी आहे. शंभो 11 धावली आदरणीय श्री विकासदादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अतुल गोगावले यांना बहाल करूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अतुल गोगावले यांना आपण बहाल करतोय. एकदा जोरदार टाळ्या. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मधील पहिलं अर्धशतक पिसानी गावच्या माध्यमातून कासपटा टेनिस क्रिकेटचा बकासूर षटकार किंग अतुल गोगावले हा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने दिलेला आहे आणि खरं तर 200 रुपयांचं प्राइज आहे आणि संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील तुम्हाला आलेलं आहे आणि ते गुगल पे केलेलं आहे. अतुल काय सांगशील सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक तुझ्या बॅटमधून आलंय कसं वाटतंय आणि खेळपट्टीबद्दल काय सांगशील? खेळपट्टी चांगलीच आहे. लास्ट टाईमसारखी जरा ॲक्च्युली लास्ट टाईमला आपण या साईडून खेळत होतो पण आता जरा राईट बॅट्समॅनला खूप स्ट्रगल करायला लागतो आहे. आमच्या विकेट पण पडल्या पण वाटलं नव्हतं की बॅटिंग होईल पण झाली बॅटिंग. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालली होती. वेदांत स्पोर्ट पूर्णपणे अडचणीच्या पेचामध्ये सापडला होता परंतु तू एकटा उभा राहिलास आणि नडलास आणि खरं तर तुला बॅटमधून अर्धशतक आले आणि वेदांत स्पोर्टला दुसरा विजय तू मिळवून दिला. कशा पद्धतीने तुझ्या टीमबद्दल सांगशील? प्रथमतः संघ मालकांनी माझ्या भरोसा दाखवून मला त्यांच्या टीममध्ये घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला शेवटच्या बॉलपर्यंत थांबायचं होतं त्यामुळं कशी पण करून बॅटिंग करायची होती. आणि त्याचबरोबर खरं तर अतुल गोगावले यांची आई आहे अर्थातच अर्चना ताई गोगावले यांच्याकडून अतुल गोगावले यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयांचं प्राइज आलंय. अतुल काय सांगशील आज तुझ्याकडून मम्मीकडून गावावरतून 500 रुपयांचं प्राइज आलंय? काय नाही थँक्यू बोलेन बाकी. क्रिकेट खेळत असताना आई वडिलांचा कसा सपोर्ट असतो? त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर मी आज खेळतो आहे कारण की आज माझा बिझनेस पण आहे. पप्पा हँडल करतात त्यामुळे मी क्रिकेट खेळतो आहे. थँक्यू सो मच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि पुढील मॅचसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया उमेशजी सावंत सर यांचा.